राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, RPI कवाडे गट, सायवे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। अर्ज दाखल करतेवेळी न भूतो न भविष्य अर्थात 30 ते 40 हजार संख्येनं 6 विधानसभा मतदारसंघातील युवक, महिला व सर्व मातब्बर राजकीय मंडळी उपस्थित होते। यावेळी फॉर्म भरण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी विधानसभेचे अध्यक्ष व आमदार दिलीपजी वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर, शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोकजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मांगलदास बांदल, खेडचे माजी आमदार दिलीपजी मोहिते, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलाडे, माजी आमदार सुरेशजी खुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पंचायत समितींच्या माजी सदस्य, आजी माजी सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोसरी हडपसरमधील आजी माजी नगरसेवक सुद्धा यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। स्वराज्य रक्षक मालिकेच्या माध्यमातून ज्यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवतात, जगातल्या 47 देशांपर्यंत संभाजी महाराजांचा खरा इतिहास अमोल कोल्हे पोहोचवत असल्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य तरुणाई सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, पुणे।